नमस्कार मित्रांनो, बार्टी, टीआरटीआय, एआरटीआय, महाज्योती आणि सारथी यांची एक महत्त्वाची आणि नवीन अपडेट आलेली आहे। आपण फॉर्म भरले आहेत, पण आता याची परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले। खूप सारे तर्कवितर्क लावले जात होते, एव्हा होईल तेव्हा होईल, परंतु त्यांनी वेळापत्रक दिलेले आहे। कोणत्या दिवशी कोणता पेपर होणार आहे, तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे, ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, तुम्हाला तुमचं परीक्षा केंद्र कधी माहिती होणार आहे, या सर्व गोष्टींची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। आणि बघा, आता तुमच्याकडे फार कमी वेळ उरलेला आहे आणि तुम्ही देखील अजूनही आपला गुगल फॉर्म भरला नसेल या मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो अवश्य भरा। आणि त्यासोबतच याचं संपूर्ण मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पोलीस भरती, कंबाईन राज्यसेवा, एमईएस, बँकिंग, एसएससी या सर्वांसाठी मार्गदर्शन आणि सामायिक प्रवेश परीक्षा याच्यासाठी फक्त ₹1 जर टोकन अमाउंट म्हणून कोर्स लॉन्च केलाय, तर त्या कोर्सला तुम्ही आजच जे आहे तर तो जॉईन करा। तिथं तुम्हाला सर्व प्रश्न वगैरे या सगळ्या गोष्टी इथं मिळून जाणार आहेत। तर बघूया काय अपडेट आलेली, कधी होणार आहे परीक्षा। बघा, 10/9/2025 रोजी आत्ताच नुकतीच अपडेट आलेली आहे। तर याच्यानुसार 2025-26 मध्ये बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, एआरटीआय यांच्याकडून जे काही कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे त्यासोबतच ऍडमिट कार्ड याबाबत त्यांनी नोटिफिकेशन दिलेले आहे। याबाबत त्यांनी काय सांगितलं की परीक्षा कधीपासून होणार आहे, 14 सप्टेंबर। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 14 सप्टेंबर। तुम्ही म्हणा आजची 10, एवढ्या लवकर? हो, तर एवढ्या लवकरच परीक्षा होणार आहे आणि 27/9/2025 पर्यंत ही परीक्षा जी आहे तर ती चालणार आहे। तर ती महत्वाची अपडेट आहे। तर आता कोणत्या दिवशी कोणती परीक्षा होणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी पाहूया। बघा, पहिल्या दिवशी 14लाच यूपीएससी ची परीक्षा होणार आहे, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस। कोणाची? बघा, बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय, एआरटीआय यांची। 15ला पण यूपीएससी चीच परीक्षा होणार आहे, म्हणजे यूपीएससी ला फॉर्म ही जास्त आलेले आहेत असं आपण समजूया। 2 दिवस यूपीएससी चालणार आहे। त्याच्यानंतर बघा, 16 तारखेला आयबीपीएस, एसबीआय म्हणजे बँकिंगची परीक्षा जी आहे तर ती होणार आहे, बार्टी, सारथी, टीआरटीआय आणि एआरटीआय यांची। पुन्हा 17ला परीक्षा होणार आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस, एमपीएससी ची होणार आहे। बघा, बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय, एआरटीआय ची। त्यासोबतच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम इथं होणार आहे त्याच दिवशी। बघा, 17लाच हे 2 पेपर होणार आहेत। त्याच्यानंतर 18ला पुन्हा 2 पेपर होणार आहेत, तिथं सेम राज्यसेवेचे आणि एमईएस चे होणार आहे। त्याच्यानंतर 19ला पण सेम आहे, 19ला पण राज्यसेवा आणि इंजिनिअरिंग, 20ला पण राज्यसेवा, इंजिनिअरिंग आणि त्यासोबतच ग्रुप बी आणि सी चा म्हणजे कंबाईनची पण परीक्षा ही 20 तारखेला जी आहे तर ती होणार आहे। पुन्हा 21 तारखेला जी आहे तर ते लक्षात घ्या, ग्रुप बी ची होणार आहे। 23 तारखेला पण ग्रुप बी ची होणार आहे, म्हणजे 3 दिवस ही परीक्षा चालणार आहे। आणि 24ला याची एसएससी ची परीक्षा होणार आहे, 25ला एसएससी ची परीक्षा होणार आहे आणि 25ला पोलीसची, 27ला आपली पोलीसची परीक्षा, या 3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे। त्यासोबतच जेएमएफसी ची परीक्षा आहे तर ती पण इथं होणार आहे, या पण तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने हे संपूर्ण वेळापत्रक आलेले, पोस्ट वाईज आलेले। याच्यानंतर यांनी काय सांगितलं की ऍडमिट कार्ड उपलब्ध होईल, पण कधी उपलब्ध होईल त्यांनी सांगितले। पहिल्या याच्यात काय होईल की परीक्षा जेव्हा असेल त्याच्या 6 दिवस आधी तुम्हाला तुमचं शहर माहिती पडेल, नाशिक मध्ये होणार आहे, पुण्यामध्ये होणार आहे, संभाजीनगर मध्ये होणार आहे, आणि परीक्षेच्या जस्ट 3 दिवसा अगोदर तुमचं फायनल हॉल तिकीट येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं सर्व आयडी, परीक्षा केंद्र, परीक्षा ठिकाण, वेळ हे सगळं तुम्हाला त्यावेळी जे आहे तर ते माहिती होणार आहे। आणि पहिल्या याची प्रिंट नाही काढू शकत, पण दुसऱ्या याची प्रिंट काढून तुम्हाला सादर जे आहे तर ती करावं लागणार आहे। त्यासोबतच परीक्षा सुरू होण्याच्या आधी एक मॉक टेस्ट पोर्टल पण ओपन करून देण्यात येणार आहे की टेस्ट नेमकी कशा पद्धतीने असणार आहे, सॉफ्टवेअर कशा पद्धतीने असणार आहे, या सगळ्या गोष्टी ते जे आहेत तर तिथं अपलोड करून देणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवा, ईमेल आयडी लॉग इन टाकून आणि पोर्टलचा पासवर्ड टाकून तुम्ही जे आहेत तर ते सर्व गोष्टी बघू शकतात। आता ऍडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करावं, तुमची सिटी कशा पद्धतीने बघावी, याच्या संदर्भात जेव्हा ते ऍडमिट कार्ड लाईव्ह होईल त्याच्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते आजच इथं जॉईन करून ठेवा। तर ही अशा पद्धतीने अपडेट होती आणि आपली ही जी ₹1 जी बॅच आहे तर ती तुम्ही आजच जॉईन करा, कारण की याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन जे आहे तर ते मिळणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।